नमस्कार मंडळी, आज मी एक अशी सुप्रसिद्ध मिठाई बनवणार आहे. ते मी पुढे तुम्हाला सांगेनच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपण हे गाईचं दूध 1 लिटर घेतलेलं आहे. एक लिटर आपण गाईचं दूध घेतलेलं आहे. आपण ह्याला जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत लगातार हलवत राहायचं. याच्यावर साई येऊन द्यायची नाही, त्यामुळे त्याला आपण लगातार हलवत राहायचं. बघा मंडळी, आपलं हे दूध छानपैकी उकळलेलं आहे. आता आपण ह्याला फाडायचं आहे. बघा, खूप छान आपलं दूध उकळलेलं आहे. आता आपण गॅस करायचा बंद. आता विनेगर घालून, थोडं थोडं विनेगर घालून ते फाडत राहायचं. आपलं दूध छानपैकी फुटलं गेलेलं आहे. आता आपण ह्याला जास्त वेळ नाही ठेवायचं. आपण ह्याला छानून घेऊन 2 पाण्याने आपण ह्याला वॉश करायचं आहे. बघा, छानपैकी आपलं दूध फुटलेलं आहे. हा कॉटनचा आपण कपडा घेतलेला आहे. तर ह्याने आपण ह्याला छानून घ्यायचं. छानून घेऊन छानपैकी ह्याला 2 पाण्याने आपण वॉश करायचे. चला, आता आपण पहिली चासणी बनवून घेऊया. 1 कप साखर, त्यामध्ये आपल्याला 2 कप पाणी घालायचं आहे. हे इलायची आहे. इलायची आपण थोडंसं तोडून घेतलेले आहे. आता हे आपल्याला चासणी बनवायची नाही, फक्त साखर विरघळेपर्यंतच आपल्याला ह्याला गरम करायचं आहे. आपल्याला ह्याची चासणी काय बनवायची नाही. ही आपली चासणी एकदम साखर सगळी विरघळलेली आहे. आता ह्याला आपण फ्रीजमध्ये थंड करायला ठेवायचं. आणि जो आपला आता या कढईमध्ये आपल्याला 1/4 कप साखर घेतली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 5 कप पाणी घालायचं आहे. हे 5 आपण कप घातले पाणी. आता आपण ह्याला एक चासणी आपल्याला करायची नाही, फक्त ह्याला पण एकदम साखरेला विरघळायचं आहे. आता आपला जो छेना आहे ना, आपला जो हा बघा एकदम कसं सॉफ्ट. याच्यामध्ये ना म्हणजे बिलकुल पाणी नाही आहे. हे बघा, एकदम असं सॉफ्ट, एकदम सुकलेलं आहे. बिलकुल सुद्धा ह्याच्यामध्ये पाणी नाही. आता ह्याला आपल्याला ह्याच्या साह्याने ह्याला आपल्याला एकजीव करायचं आहे. हे करायला थोडंसं ना मेहनतचं काम आहे. जसं आपण लहान मुलाला कसं थोपटून, प्रेमाने गोंजारून कसं आपण झोपवतो, तसंच याला पण प्रेमाने हलक्या हलक्या हाताने ह्याला एकदम स्मूथ करायचं. तेव्हा तर आपल्याला छानपैकी रिझल्ट मिळतो.
हे बघा आपल्याला आता आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण एकदा ह्याचे एक गोळा करून बघूया. हे बघा आहे का कुठं स्क्रॅच? असेच आपल्याला सगळे गोळे करायचे. आपलं छानपैकी पाणी उकळलेलं आहे. आपण आता एक एक करून ह्यामध्ये हे सोडून द्यायचं आहे. मंडळी, आत्तापर्यंत तर तुम्ही ओळखलं असेल मी हे काय आहे, कुठली रेसिपी बनवते ती, आणि ही रेसिपी कुठल्या राज्यातली प्रसिद्ध ही मिठाई आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपल्याला ह्याला 17 ते 15 मिनटं असेच उकळून घ्यायचे आहेत. मंडळी, आपले रसगुल्ले कसे झाले पहा. रसगुल्ले आपण आता ह्याच्यामध्ये चासणीमध्ये सोडायचे आहेत. बघा मंडळी, आपले हे रसगुल्ले एकदम ज्युसी, गोल मटर खूप छान झालेत. मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली का. भेटूया. बाय.